एस्टीन फाइल में जिसका नाम आया उस पर क्या विश्वास रखे? एक बार 17 बार उनका नाम उसमें है। हालांकि उन पर तो केस होना चाहिए कि आपके पास एम्बेसी है, एम्बेसडर है, अधिकारी है, आपको जिस देश से बात करना है आप एम्बेसडर के माध्यम से बात कर सकते हो, एम्बेसी के माध्यम से बात कर सकते हो। आपने ये एस्टीम को क्यों इस्तेमाल किया, इस पर भी आपकी इन पर कार्रवाई होनी चाहिए। तो इन पर ये जो आप मंत्री बने हुए हैं इन पर विश्वास किसी ने रखना नहीं चाहिए, क्योंकि ये झूठ बोल रहे हैं। मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश्वर कुमार के खिलाफ महाभियोग प्रस्ताव लाने के लिए विपक्ष बड़ी तैयारी में। दोनों सदनों में विपक्षी सांसद इस मसले पर एकजुट हो रहे हैं, इसके ऊपर क्या? अच्छी बात है, स्वागत है ये। थैंक यू। चलिए हाँ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है ईरान के राष्ट्रपति मसूद पेजेशियन के साथ बातचीत करने वाले हैं और पश्चिम एशिया की गंभीर स्थिति पर वो बात करते हैं। सवाल ऐसा है कि उन्होंने अभी तक जो है वो बड़े पद पर जाने पर और सर्वोच्च पद पर जाने पर बधाई दी है, ऐसा कहीं मुझे सुनने नहीं आया है। पहला औपचारिकता ये होती है कि हम माने या ना माने, हमारा दुश्मन हो या दोस्त हो, जब किसी राष्ट्र के उच्चतम पद पर बैठता है तो उसको अभिनंदन करना प्रधानमंत्री और देश के राष्ट्रपति दोनों का फर्ज है, ऐसा मैं मानते चलता हूँ। प्रधानमंत्री ने फर्ज नहीं अदा किया तो प्रेसिडेंट ने भी वो फर्ज अदा नहीं किया। प्रेसिडेंट के लिए मैं इतना ही कहूँगा कि आदिवासी किसके सामने झुकता नहीं है, लेकिन ये प्रेसिडेंट ने भी उसी आदिवासी संस्कृति के साथ में जीना चाहिए और किसके सामने झुकना नहीं चाहिए। जो प्रेसिडेंट का रोल है, अदा है, उसको निभाना चाहिए, इतना ही मैं उनसे कहूँगा। सर, ओम बिरला ने जो है उनका जो पद बर्खास्त करने की डिमांड की, उसके बाद जो है ओम बिरला ने कहा है कि हर सांसद पर नियम लागू होते हैं, किसी को भी ये विशेष अधिकार नहीं है कि वो कभी भी और किसी भी विषय पर संसद में बोल सकते। राहुल गांधी, सवाल ऐसा है कि एक तो इजाज़त लेके आप कह सकते हो, अगर इजाज़त नहीं मिलती है तो आपके गले की ताकत है। और कई बार मैं उसको इस्तेमाल करता हूँ। जब मैं सभागृह में था तो पूरी सदन का आवाज़ बंद करते हुए अपनी बुलंद आवाज़ में मैं रखता था। स्पीकर को ये कोई अधिकार नहीं है कि वो हेडमास्टर बन के जिए, वो सदन का हेडमास्टर नहीं है। लेकिन तो म्यूट कर दिया जाता है। सवाल ऐसा है कि आपकी आवाज का ही माइक होना चाहिए। मैं कोर्ट में ये कहता हूँ कि कभी कभी जो है कोर्ट में मुझसे कोर्ट ही कहता है कि माइक बंद करवा दो। सवाल उसलिए ये है कि सदन में जो है वो आपकी अगर बात सुनने के लिए या सुनाने के लिए, आपको वैसे आपका वोकल कॉर्ड जो है वो स्ट्रांग करना चाहिए। आपकी आवाज़ जो है दूसरी आवाज़ को दबाना चाहिए। राहुल गांधी ने वो सीखना चाहिए। थैंक यू। सर, जो व्यावसायिक गॅस पुरवठा आहे तो बंद करण्यात आलेला, पण सर्वसामान्य नागरिकांना गॅस मिळण्यासाठी सरकार म्हणते की गॅसचा तुटवडा नाही, पण प्रत्यक्षात त्रास आहे। मी तुम्हाला आता तुम्हाला गॅस तुटवडा दिसतोय, मी त्या गॅस तुटवड्याचं कारण दिलं की ओमानमधनं आपल्याला गॅस येतो। इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये असणारं आपण इराणच्या बाजूने नाही, म्हणून आखाती देशाचे जे तेल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, गॅस प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, त्यांनी म्हटलं भारताला सोडा, ते त्यांचं बघून घेतील, आपण आपलं बघितलं पाहिजे।
सर आपण आता सरकार काय सांगते की तुटवडा नाहीये, नागरिकांनी थांबवलं. माझं म्हणणं असं आहे की अजून तुटवडा वाढवला की लोकांनी असणारं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं, कार्यकर्त्याचं, आमदाराचं, नगरसेवकाच्या घरी जाऊन तुम्हाला आम्ही सत्ता दिली, तुम्ही आम्हाला गॅस दिला नाही, पण आता तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ आम्हाला जेवायला घाला, हे आंदोलन सुरुवात केलं पाहिजे. सर तुम्ही मुजरा मोदी म्हटले जातात, पण भाजप तर म्हणता असे काही फाईल नाहीये, पुरावे नाही. विरोधी पक्षाने तर नुसते आवाही उठवत आहे. हो ना, म्हणूनच असणारा अमेरिकेला इशाऱ्यावरती नाचतात आहेत. तेल कधी खरायचं, कधी ती करायचं असेल तर करतो, बंद करायचं असेल तर बंद करतो. अजून काय पुरावा पाहिजे? मुजरा मोदी म्हणतात त्यानंतर तेवढं तुम्ही डान्सिंग क्वीन आहे म्हणतात. हो, डान्सिंग क्वीन आहे ना, अमेरिकेसमोर डान्सिंग क्वीनच आहे तो. त्यांनी म्हटलं नाच तर नाच, थांब तर थांब, विकत घे तर घे. सर एकीकडे इराण जे आहे चायनाला आणि बांगलादेशला ऑइल पुरवत आहे, गॅस देत आहे, मात्र भारताला देत नाही, याबद्दल काय? मी तेच तर तुम्हाला म्हणालो की तुमचे संबंध तुम्ही बिघडवले. इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आखाती देश हे तुमच्या बरोबर राहिलं, इस्रायल तुमच्या बरोबर राहिलं नाही. आणि युद्धामध्ये तुम्ही असणाऱ्या भूमिकाच घेत नाही आहात, कोणाच्या बाजूने आहात ते. मुंबईला आंदोलन झालं, तिथं राहुल गांधीला तुम्ही बोलवलं, ते आले नाही, तर नागपूरच्या आंदोलनात किती काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ बैठकीला होते. आता त्यांनी ठरवायचं आहे त्यांच्या अध्यक्षाला बोलवायचं की न बोलवायचं. त्यांनी बोलवलं तर आमचं स्वागत आहे. एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होतो म्हणून बांगलादेशच्या विरोधात भाजप प्राण पेटवते. त्याच बांगलादेशला 5,000 टन डिझेल आपण सप्लाय करतो. आपल्याकडे आणीबाणीचा का असं परिस्थिती असते. हो, आता हे 5,000 गॅस पुरवावा उद्या ते अमेरिकेने सांगितलेलं असेल तर आश्चर्य मानू नये. आज तुम्ही स्वतः सुरक्षित प्रकरणाची काय काय त्या प्रकरणातली सुनावणी आज झाली. तर का आम्ही असताना मागणी करत होतो की मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री जे आहेत त्या गृहमंत्र्यांना कोर्टासमोर बोलवावं आणि जो मॅजिस्ट्रेटची इन्क्वायरी झाल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल कायद्यामध्ये जो व्हॅक्यूम आहे तो भरून काढा. या संदर्भातलं मंत्र्यांना बोलवण्याचं अर्ज आम्ही जो केला होता त्याच्यावरती सुनावणी झाली. मेन पिटिशनमध्ये ते घ्यायचं की न घ्यायचं याच्यावरती सुनावणी झाली. ऑर्डरसाठी क्लोज झालेली आहे, ती ऑर्डरसाठी क्लोज होईल. काय आदेश येतो ते आपण बघूया कोर्टाचा.